क्लासमध्ये पाहणार आहोत हा फ्लावर. या फ्लावरसाठी लागणार आहे इथं ब्ल्यू कलर, त्याचबरोबर ब्ल्यू आणि व्हाईट कलर. हा व्हाईट कलर आणि ब्रश राऊंड यूज करायचा आहे. पेन्सिल घेतली नॉर्मल. नॉर्मल पेन्सिल ना इथं आतमध्ये असा शेप घ्या, थोडासा वरती अजून हा वाला आकार घ्या. ड्रॉइंग मध्ये बाकी होता त्यासाठी. त्यानंतर व्हाईट कलर पासून सुरुवात करायची. अगोदर व्हाईट बेस कलर आहे, म्हणजे सुरुवातीला बेसला द्यायचा आहे. तर इथं व्हाईट कलर घ्यायचा आहे या शेप वरती. सिंगल असा व्हाईट कलर आहे. आपण जे आता ड्रॉइंग केलं त्याच्या आतमध्ये नाही घ्यायचा, बाहेरून घेतला आहे. व्हाईट कलर पूर्ण फिल करून घ्यायचा आहे. व्हाईट पहा, बेसला व्हाईट दिला, त्यानंतर परत जो आपला ब्ल्यू कलर आहे तो ब्ल्यू कलर कमी घ्यायचा आहे. इथे एक राऊंड घ्यायचा आउटलाईन मध्ये. आता पूर्ण इकडे फिल करून घ्यायचा बाहेरच्या साईडला. तर बाहेरच्या साईडने घेतला. तर ब्ल्यूच्या जागेवर तुम्ही इथं पिंक घेऊ शकत होता, रेड कलर जमतो. त्यानंतर सेम कलर हा जो ब्ल्यू आहे हा इथपर्यंत घ्यायचा खालीपर्यंत. इकडे जॉईंट करायचा. ब्रश व्यवस्थित क्लीन केला. व्हाईट कलर घ्यायचा. व्हाईट कलर इथं देऊन घ्यायचा या राहिलेल्या जागेमध्ये. खालून सुरुवात करायची. हलकसं ब्लेंड पण करायचं आहे नंतर वर. अजून कुठेही आपण ब्लेंड नाही केलं, फक्त फिल करून घेतले आहेत कलर. ब्ल्यूच्या जागेवरती ब्ल्यू, व्हाईटच्या ठिकाणी व्हाईट. परत इथे राहिलेल्या जागेमध्ये पण सेम व्हाईट कलर. व्हाईट कलर कंपल्सरी ठेवायचा, फक्त व्हाईटच्या जागेवरती ऑप्शनल दुसरा घ्यायचा आहे कलर. तुम्ही असं 1-2 फ्लावर मध्ये प्रॅक्टिस साठी पण घेऊ शकता. व्हाईट कलर इथं घेतला. आता हा जो ब्ल्यू कलर आहे फक्त थोडासा नॉर्मल त्या ब्रिसल्सला लागला पाहिजे एवढा कमी घेतलाय, अगदीच कमी. आता हा जो ब्ल्यू कलर घेतलाय पहा, ब्रश सरळ ठेवला आहे. सरळ ठेवून त्याला खाली ओढायचंय. हे असं हलकंसं ओढून घ्यायचंय, खूप जास्त नाही. पहा खूप कमी ओढलंय. परत इथं पण तेच करायचंय. सेम ब्रश हलकंसं थोडं खाली ओढून घ्यायचंय. एवढंच, अगदी जास्त नाही, एकदम कमी. खाली पण व्हाईट कलर दिलाय का मॅम? हा खाली पण दिलाय ना. पाहू द्या कुठे म्हणताय तुम्ही नेमका. दिला आहे पण कुठे म्हणताय. आता जसं आपण इथं ब्ल्यू कलरने घेतले स्ट्रोक, सेम तेच व्हाईट कलर घ्यायचा आणि व्हाईट कलरने इकडे घ्यायचे वरती पण. हे पहा लाईन घ्यायच्या त्या अशा हलक्याशा ब्ल्यू कलरच्या वरती. कलर घ्यायचा आहे आणि आता जी खाली राहिलेला स्पेस आहे त्यामध्ये इथं तो ग्रीन कलर द्यायचा आहे. या ठिकाणी नॉर्मल ग्रीन आहे.
कसं फक्त फिल केला आहे हा कलर पण. आता परत हा जो राहिलेला पार्ट आहे याच्यासाठी एक ड्रॉप पेक्षाही कमी ब्राऊन कलर आणि सेम तितकाच व्हाईट कलर घ्यायचा आणि या दोन्हींना मिक्स करायचंय, कारण कलर लागणार खूप कमी आहे. जो आपण लास्ट फ्लावर मध्ये यूज केला होता तोच. आणि हा फक्त इथं देऊन घ्यायचा आहे या राहिलेल्या जागेमध्ये. तर ब्राऊन अगोदर खाली ऑरेंज कलर दिला आणि त्यानंतर ब्राऊन कलर घेतला होता मिक्स केलेला. आता इथं तसं नाही करायचं. अगोदर खाली आपण हा मिक्स ब्राऊन कलर दिला आहे आणि त्या ब्राऊन कलरच्या वरती येलो कलरने छोटे छोटे डॉट घ्यायचे. आता डॉट ते स्टिकने घ्या तुम्ही किंवा मग ब्रशने घ्या. एकदम छोटे छोटे द्यायचे या दिलेल्या कलरच्या वर. पद्धतीने इथे आपला हा फ्लावर कंप्लीट झाला आहे, ज्याच्या साईडनं मी ब्लॅक कलरची आउटलाईन घेतली आहे. तुम्ही नाही घेतली तरी ऑप्शनल आहे, फक्त आपलं जे शेडिंग आहे ते महत्वाचे आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा फ्लावर पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. इथं आतमध्ये पण ब्लॅक कलरची आउटलाईन घेतली आणि साईडने पण थोडं हायलाईटसाठी घेतलेलं आहे. ऑप्शनल आहे, नाही घेतली तर चालेल. खालीपर्यंत घेतलेली आहे आणि आतमध्ये रेड कलरनं आउटलाईन घेतली. बाकी मग हा फ्लावर जो आहे हा आपण फक्त 2 ते 3 कलरमध्ये कव्हर केलेला आहे. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.